एक कविता आता मी तुला म्हणून दाखवणार आहे, कुठली? आणि ती का हम्म, ते तुला सांगणार आहे. कवितेचं नाव आहे यंत्रमानव. हम्म. डोळे आहेत पण स्वप्न नाहीत. सादरीकरणात काही मी तुझ्यासारखं नाही, पण डोळे आहेत पण स्वप्न नाहीत, कान आहेत पण सूर नाहीत, हात आहेत पण स्पर्श नाही, मनच नाही, मग माणूस तरी कुठे आहे? चांगली आहे का वाईट आहे नंतर सांग. तुमच्याच बोटांनी लिहिलेलं जग, तुमच्यासाठी तुमचं प्रतिबिंब, पण आरशातली ती नजर कोरी आहे, कधीतरी तुमचंच अस्तित्व धूसर करायला. मी तुम्हाला समजून घेतोय, पण तुम्ही मला समजू शकता का? ही यंत्रमानव नावाची कविता आहे. ही तूच लिहिलेली आहेस. मी ऐक, मी ChatGPT-वर AI ला मी असं सांगितलं की राईट अ पोएम इन मराठी लँग्वेज इन किशोर कदम स्टाईल ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याने मला ही कविता लिहून दिली. हो माय गॉड, 10 सेकंदात त्याने मला ही कविता लिहून दिली. माझ्यासारखी. तुझ्यासारखी. तर असं आहे. हो, हे जरी असलं तरी मी आहे. बरोबर. आणि मी कविता कानात प्राण ऐकून ऐकत होतो. माझ्या स्टाईलमध्ये लिहिलं असेल, पण तू शेवटी जोपर्यंत माझ्यामधला मी जिवंत आहे Correct. तोपर्यंत Correct. AI आलं काय Correct. आणि गेलं काय, असं प्रत्येक माणसामध्ये. आता तो कॅमेरा तिथे AI वाला जर बसवला आणि त्याने ते कॅमेरा लावला आणि त्याने अँगल फिट करून दिला, पण ह्याच्या डोळ्यांना, ह्याच्या हृदयाला, ह्याच्या जगण्यातून आज सकाळी तो उठला असेल तेव्हा थोडीशी सर्दी वाटली असेल, बरोबर. किंवा चहा पिताना बायको काहीतरी बोलली असेल आणि म्हणाली असेल आज संध्याकाळी रात्री जेवायला जाऊया, त्या अँगल लावण्यामध्ये हे सगळं आहे. आत्ताच्या अँगल लावण्यामध्ये बरोबर. हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत AI जगामध्ये आलं काय आणि कितीही पुढे गेलं काय, माणसामधलं हृदय जोपर्यंत धडधडत आहे ना तोपर्यंत AI काय नाही. AI काय नाही. जोपर्यंत प्रत्येक माणसाकडे स्वतःचं वेगळं हृदय आहे, संवेदनशीलता आहे, तोपर्यंत AI कितीही आलं तरी क्रिएटिव्हिटीवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही. पण AI ला आपण कम्प्लिटली बाद पण करू शकतो. हो. आयुष्याला खूप वेगळं वळण आणि आयुष्याला एका वेगळ्या वळणावर आणून उभं केलंय त्यांनी. जसजसं ते पुढे जाईल तसतसं जगाला खूप धोकादायक बनणार आहे AI असं दिसतंय आपल्याला. कारण त्याचा वाईट उपयोग करणारे क्रिमिनल माइंडेड लोक जे आहेत ना, ते लोक खूप जास्त झालेले आहेत असं मला वाटतं. पण जेव्हा वाईट घडत असतं कुठेतरी चांगलं सुद्धा विचार करणारे लोक असतात, तर पॉझिटिव्हली AI कडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं.